सरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच. सरपंच कुठे गेले? माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळ, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझे आई बहिणी, भातदार, चोपदार, बेवणे, कोल्याच्या पोरी, पळून जाणाय पोर, शेंबडी पोरगी, म्हणजे झाले का सर्व? म्हणजे उद्या कोणी म्हणा नको माझं नाव नाही घेतलं म्हणून आजच घेऊन टाकतो. विठ्ठल एवढा मोठा सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे ना. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. दारात टाळवाजला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे म्हणून भाग्यवंत करी भजन बुध. घराच्या वास्तुशांतीला ठेवतं, वर्षात दुसरं घर झालंच. आणि जे माझं कीर्तन किराणा दुकानदाराच्या उद्घाटनाला ठेवलं, वर्षात दुसरं दुकान झालंच पाहिजे. आणि जे माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवलं, तो 100 वर्ष जगतो माणूस. तुम्हाला काय वाटलं वर्षात गेलाच? आणि जे माझं कीर्तन लग्नात ठेवलं, आता त्याच्या विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. विठ्ठल आजच्या कीर्तनाच्या प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग ज्योतगुरु तुकोबारांचा. या अभंगातून ज्योतगुरु तुकोबार आहे हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या माईबापांना धन्यता देतात. मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी. अरे ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचा धनुष टाकताना त्यांनी दिल्लीच्या तख्ता तख्तापर्यंत स्वराज्याची स्थापना केलेली आहे ना, ते छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज नाव तालुक्यापुरतेच नाही, जिल्ह्यापुरतेच नाही, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना ज्योतगुरु तुकोबार आहे धन्यता देतात. त्यांची आई वडील हे धन्यतेच्या लायकीचे आहेत. विठ्ठल किंवा गोमट्या बीजांचे फळही गोमटी. बीज जर चांगले असेल ना तो रोपटे चांगले जन्माला येऊ शकतात. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीज आहे बघू नका आमकाचे काय. बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? काय पिस्तूल आहे? तू गंधावाला तू हा उठ.
बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लावू शकते का? करेक्ट, टाळी वाजवा. म्हणून शुद्ध मेधा पोटे फळे नसाळ गोमटी. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला हो? त्याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कैदू, त्या कैदूला इंद्रदेव चोरण्यात असताना त्यावर नारदाचे लक्ष गेले. नारदाने हात मारून सांगितले, ए इंद्रा, अरे ती मानपती वर्ताय, तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना, तू जळून खाक होशील तर का? तिची देवा वरिसा माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू असल्या कारणाने कोणतं नामचिंतन चालू होतं? नारायण नारायण श्री नारायण नारायण नारायण
सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्माला दला कृष्ण उदमाला दना कृष्ण दाता. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी, मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला हो? त्याचे कारण आहे. त्याची आई पुण्याहून येते. नाही नाही, तुम्हाला करंट नाही बसला, थोडी चांगली चाल झाली तर टाळी वाजव ना. नाही नाही नाही, आता टेन्शन घ्यायचं नाही. आपले आता साहेब पण आलेले आहे. आता नाही, आता तुम्ही जर कीर्तन संपल्या मेले म्हणजे मरणार नाही, काही चिंता घ्यायची नाही. कंबरेवरती हात आणि विठेवरती उभा तो सगळ्याचा बाप. चिंता माय करायची नाही. चष्मोलाजी माय खरंय का? चिंता काय करायची नाही. म्हणून आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. धन्य माता आणि नंतर पिता असुता. त्याचे एक कारण आहे. संतांचं वाङ्मय राष्ट्राचे आधारी आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव, असं संतांचं वाङ्मय आदिमाता आणि नंतर पिता. त्याचे दुसरे कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेचा आहे. काही दिवसांनी संबंध हे पित्याचे. याचे तिसरे कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा अस्मिता असतो. छोट्या छोट्या संकटा करता तर आई असते, तर मोठ्या मोठ्या संकटा करता तर बाप असतो. तर पहा माऊली, कल्पना करा, आपण जे रस्त्याच्या असतो ना, आपल्या एक ठेस लागली ना, आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे एक मोठा पास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना, अरे बाप रे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच ज्योतगुरु तुकोबाला सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठ्ठल. आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा. आणि आई विना भिकारी. अहो आलता रात्री उठणार कोण? बोला ना पुरुष मंडळी, शिवच्या झाले का काय तुम्ही? उठणार कोण? आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. पप्पा जेवायला बसला, दोन घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कोणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर, उठून जाईल. एवढा बोरबाप कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. पप्प्या म्हणला, बायकोनी केली होय? अगं मग चालायचं. मग नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. आपलीच गाडी, आपलीच गाडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात विडी, तो वळतोय काडी, आणि त्याची बायको जाडी. आणि आई मात्र
अटकुळे तर का आई रे बेमान दुनिया, आई रे भगवान साधु संत को कोई ना माने जुड़ो को बेईमान आई रे बेईमान दुनिया. ह्या जगात वाळमध्ये आई वडिलांना किंमत नाही मग कोणाला किंमत रे सुमळे उठ रे तू. ह्या जगात वाळमध्ये कोणाला किंमत आहे हा करेक्ट टाळी वाजवा. डबल तुझ्या मामाला पोरगी आहे का हा किती एक आपल्याला एकच लागत आणि तुला भाऊ हा जो जास्त प्रयत्न करील तोच गट जिंक खाले बस. तू रे ही पिवाला उठ रे तू आय वन साइड वाला उठ लाजू नको उठ आय आणि उठ ना घाबरू नको उठ उठ उठ. ते हिपी वाढवतो काय पण नवीन काढायचं नाही तर ती म्हणायची कभी कभी ती गौंड्याच्या हाताखाली मिस्त्री माहिती का मिस्त्री मिस्टराच्या हाताखाली ती का म्हणती दिल दे दिया इडी भी दे दे विठ्ठल आहे विठ्ठल या जगत वामध्ये आई वडिलांना किंमत आहे. आता आई जवळ असताना आई माझी मायाचा सागर दिलाने जीवनाला. आता बायको आल्यावर बायको माझी भावनाचा संसार. आता नवरा बायको म्हणलं ना भांडणं असणारच पण प्रत्येकाची बायको प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडणं करत असते. आता या गावात किराणा दुकानदार कोणी आहे का कोणी आहे का? मग आता जमलं मग आता किराणा दुकानदाराची बाबा किराणा दुकानदार म्हणते हा आई नका पुढे सोडू म्हणजे त्यांचं किराणा दुकानदारचं पुढे सोडा आणि भांडातच मेसोला असतो ना. आता नाव या का केस कापणारा कोण आहे? आता नाव्याची बायको नाव्याला म्हणते तुम्ही माझा केसानेच गळ कापला. आता सुताराची बायको सुताराला म्हणते थांबा ठोकूनच मऊ करी. आता पेंटरची बायको पेंटर म्हणते थांबा तुमचं थोबाडच रंगीत आहे. कोणाची पेंटरची. आता गायकांची बायको गायकाला म्हणते नका कोणी कळबी वालडू. कीर्तनकाराची बायको काय म्हणते बुवा जिथे माझं लग्न झालं नाही तुम्हाला काय सांगू विठ्ठल तेव्हापासून तुम्ही असेच बसलेले आणि तसेच मेले तर ते अवघड होईल ना. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम एवढं तासभर तुमच्या करता सर्वांनी प्रेमाने भजन करा ठोबा
दाखवू नको ए. लय चॅप्टर विठाल आहे विठाल. विठाला ही पोरं लय चॅप्टर असतात. एका गुरुने एका मुलाला प्रश्न विचारला, अय पिस्तुले, तू 15 फळांची नावं सांग. तुम्हाला ओके. तुम्हाला सर फळांचा राजा आंबा. गुरुजी म्हणले शाबास. तुम्हाला चिकू, गुरुजी म्हणले शाबास. तुम्हाला नारळ, गुरुजी म्हणले शाबास. थांबलं ते पोरग. ही चित्र होतं. थांबलं. मग गुरुजीने विचार केला आणि त्या मुलांना सांगितलं, तुम्ही तर 3च फळाची नावं सांगितले, आता 15, 11 आणि 12 फळाची नावं राहिले. तुम्हाला 1 डझन केळी. असे पोराचे आपलं. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, अरे तू लयच आपला दिसतोय, जन्म कधी झाला? तू म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. मग मुलाने सरांना प्रश्न विचारला, सर हा तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं आपला जन्म रविवारी झाला. आता काय रविवारी? तुम्हाला रविवारी जन्म होतच नाही का? सुट्टी असते. सर म्हणले चुप सकाराम, तुला कमराचा बेल्टच काढून मारेल. तो म्हणला सर आपल्या पुढे बोलायचं नाही. बेल्ट काढून तुम्ही मला मारूच शकत नाही का? बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच खाली येणार आहे. आता हे असे ही चित्र पोर म्हणून आईचा पुत्र देई व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.